नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आपण पाहिलं की प्रीतम आणि प्रिया पाणीपुरी खायला गेलेले असतात, पण तेवढ्यातच तिथे काही गुंड येतात आणि प्रियाची छेड काढतात. ते मात्र प्रीतमला बघवत नाही आणि त्यामुळे त्याची आणि गुंडांची हातापाई होते. प्रियाला काय करावं काहीच कळत नाही. ती सगळ्यांकडे मदत मागते, तिथे असणाऱ्या सगळ्या लोकांकडे ती मदत मागते, पण कोणीही तिची मदत करत नाही. त्यामुळे ती सरळ आदित्यला फोन करते आणि रडत रडत त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. आदित्य दादा, तुम्ही पटकन इकडे या, काही गुंड प्रीतमला मारतायत. आणि हे सगळं ऐकून आदित्य खूप पॅनिक होतो. तो बोलतो, प्रिया तू लोकेशन पाठव, मी तिकडे पोहोचतोय. पारू बोलते, सर मी सुद्धा तुमच्या सोबत येते. तेव्हा आदित्य बोलतो, नको, तू याची काही गरज नाहीये. ते गुंड फार आगाव आहेत, खूप खतरनाक आहेत. मी जातो आणि प्रियाला वाचवतो आणि प्रीतमला सुद्धा. असं म्हणत असतो त्या स्पॉटवरती पोहोचतो, पण तिथे प्रीतम नसतो. एकटी प्रिया असते आणि ती ढसाढसा रडत असते. आदित्य बोलतो, प्रिया ग का रडतीयस आणि प्रीतम कुठे? तेव्हा प्रिया रडतच सांगते की त्या लोकांनी प्रीतमना किडनॅप केलंय. आणि हे सगळं ऐकून तर आदित्यला काय करावं काहीच कळत नसतं. तो सरळ अहिल्याला फोन करतो आणि बोलतो, आई, आपल्या प्रीतमला किडनॅप केलाय आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे. आणि हे ऐकून तर अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो. ती सरळ उठून उभी राहते आणि बोलते, काय? हे बघ आदित्य, तू टेन्शन घेऊ नकोस, तू घरी ये, मी पोलिसांना तिथे पाठवते. पोलीस काहीतरी हुडकून काढतील, आपल्या प्रीतमला शोधून काढतील. असं म्हणतच ती मोहनला बोलावून घेते आणि पोलिसांना तिकडे ताबडतोब पाठवायला सांगते. आदित्य सुद्धा आता प्रियाला बोलतो, प्रिया घरी चल, आता इथे थांबून काहीच उपयोग नाही. असं म्हणतच तो प्रियाला घेतो आणि घरी येतो. पण घरात मात्र सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावं काहीच कळत नसतं. आणि तेवढंच तिथे पोलीस येतात. तेव्हा अहिल्या बोलते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काही कळलं का? माझा प्रीतम कुठे आहे आणि ते लोक त्याला कुठे घेऊन गेलेत? पटकन सांगा, कारण जोवर मला माझा प्रीतम सापडत नाही ना, तोवर माझ्या जीव नाही येणार. तुम्ही काही एक करा, पण त्याला शोधून काढा. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, अहिल्या मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या ठिकाणचे CCTV फुटेज हाती लागलेत आमच्या. तेव्हा मोहन बोलतो, पटकन इकडे आणा. असं म्हणतच ते लॅपटॉपवरती प्ले करतात. आता लॅपटॉपमध्ये काय नेमकं दिसलंय हे तरी प्रोमोमध्ये नाही दाखवलेलं, पण तो फुटेज बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. दामिनी तर इतका मोठा करते, ते फुटेज बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात आणि अनुष्काच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा त्या CCTV फुटेजमध्ये नेमकं काय आहे हे तर आपल्याला उद्याच्या भागातच स्पष्ट होईल. पण या पारूला मात्र अनुष्कावरती चांगला संशय आलेला असतो. अनुष्का हळूच तिच्या रूममध्ये पळून जाते. पारू सुद्धा लगेच तिच्या खोलीत येते आणि बोलते, अनुष्का मॅडम, का कुणास ठाऊक मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये तुमचा हात आहे. या समध्यामध्ये जर तुमचा हात नसेल ना तर चांगलंच आहे, पण उद्या समजा मला कळलं की या समध्यामध्ये तुमचा हात आहे, तर मलाच माहित नाही मी तुमचं काय करीन. असं म्हणतच ही पारू तिच्याकडे डोळे वटारून बघू लागते. तर असं काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे.